गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळ सकाळ आम्ही निघालोय महालक्ष्मीच्या दर्शनाला जायला सगळीजण. ए फोटो काढतो काढा लेबल बोलतो मी बोल बाहेर कसं काय लेबल लेबल आणि म्हणतो ही मॅडम ही बोलते तसा असतो. अरे एक शर्ट आहे तसं त्याचा. चांगला नाही ना म्हणून परिणाम डोक्यात. रात्री रात्री आम्ही एवढे असं काय बोलते किती 50चे 2 मी सिंगल घ्यायला लागला मला एक एक तरी 3 रुपये देणार आहे. किती देऊ टोटल 50चे 2 किती देऊ पकडा 2 पीस करायचे. हा ओटी जॅकेट घ्यायला चप्पल काढायची 2 पीस करू का वरती आहेत का होत्या समोरच जायचं म्हणते ठीक आहे का 50 घे ना तिला मग तुला कोणता किती देऊया ताई 100चे 4 आले 50चे 2 समोरच जायचं. आता आम्ही आलो दर्शनाला आलोय आपण. मंदिर खूप आपल्या जवळ. देवीसाठी आपण इथून ओटी घेतली सर्वांनी आणि आता इथून मेन एंट्री आपली. आता इथून आत जाऊ आपण दर्शनाला. आतापासून एवढं लवकर येऊन किती गर्दी आहे. ही बघा आपली पिल्लू कशी दिसतीये मस्त. आता आपण चाललोय लाईनीमध्ये दर्शनासाठी. मंदिर बघा किती सुंदर आहे. पूर्ण दगडात कोरलेलं आहे. गाभाऱ्यामध्ये अलाउड नाही आहे दाखवणं, पण तर मी थोडं थोडं घेते. एक नंबर दर्शन झालं मस्त. पूर्ण बघायला भेटलं. इथे एक स्थान आहे देवीचं. छान दर्शन झालं म्हणजे बघायला भेटलं खूप छान. आणि लवकर चालवलं म्हणून गर्दी पण कमी होती. लाईन होती पण पटापट लवकर पुढे जात होती माणसं म्हणून काय वाटलं नाही. तर मग गर्दीमध्ये लाईनीमध्ये खूप कंटाळा आला. हे बघा आत तर नाही दाखवायला भेटलं आणि इथे ह्यांनी असे बाहेर स्क्रीन लावले तिथे आपल्याला बघायला भेटतं. इथे असं मंदिराच्या बाहेर पडलं ना की मग असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत ज्या नाश्त्याचे. तिथे आपण असं नाश्ता करू शकतो. आम्ही पण आता इथेच नाश्ता करतो. आम्हाला कोणालाच खायला काहीच चांगलं असं भेटलं नाही. मे बी आमची चव तिकडची इकडची वेगळी आहे. आपण रात्री इथं आलो हा बघितलं का किती घाबरलेलं रोडच भेटत नाही का माहिती कालपासून. आणि चोरी सगळे एवढ्या गल्ल्यात आणि अर्धी माणसं कुठे येते. लोकांच्या झोपा एवढ्या गल्ल्यात का घरच भेटत नाही. 2 दिवस झालेत म्हणजे कालचा नाही. 6 hours later. फ्रेश होऊन आम्ही लगेचच निघालो आहे आता दुसऱ्या दर्शनाला. आमची गाडी आली. ती गाडीवाली काकाच आम्हाला सगळीकडे आज फिरवणार आहेत आज पूर्ण दिवस. सो बघू आता पहिलं कुठे नेता येत ते आपल्याला.
आपण महालक्ष्मी मंदिराच्या इथून आलो आहे आणि आता मे बी शाहू पॅलेस वगैरे करायचं आहे. ज्योतिबा उद्या करणार आहोत. बाळूमामाला वगैरे जायचं आहे. आता आम्ही आलो आहे कात्यायन्य देवीच्या इथे, तर तिथे आता ओटी भरायची आणि मग जाऊ आपण पुढे. इकडच्या देवीचं आपलं दर्शन झालं. आता नेक्स्ट कुठं जायचं आहे? हा प्रणेश काका, आता नेक्स्ट कुठे जायचं? बाळूमामाला. एक गणपती हे बघायचं आहे आणि नंतर मग बाळूमामाला जायचं. या चला पटापट. ते बाबा चला चला पटापट हाय चल पटापट बाळूमामाकडे जायचंय. इथे रस्त्यामध्ये आपल्याला एक गणपतीचं मंदिर लागतं, तर काका बोलले इथे पण पाया पडून जाऊया आपण पण. हा बोल की. गणपतीच्या मंदिरात आलो आपण. झोप लागलेली आहे. इथे आपलं पाया पडून झालं आपलं. आता आपण जाऊया बाळूमामाकडे. मस्त गार हवा यार इकडे कोल्हापूरला. चला कुठून एंट्री आहे? हा ए चला चला पटापट चला, गर्दी होती. चला बाबा चला, तुम्ही चला. भारी वाटतं. आपण आलो तर बाळूमामाला. काय भारी हवा यार, लय भारी वाटतं. एंट्री अशी आहे. गर्दी पण नाही ना पिल्लू. हा बिलकुल गर्दी नाही. हार्दिक त्याला म्हणलं एअरपोर्ट बाळूमामाच्या नावाने सांग मला पण. आता बोलशील एअरपोर्ट एअरपोर्ट जय मला. चालू आहे. तू बोल ना. बोला एक घ्या. बोला बाजू बोला. बोला तर. बोला ना, तुम्ही लय भारी बोलता. बोला. आदमापूरमधलं हे देवस्थान बाळूमामाचं खूप मोठं आहे. बापरे, कितीतरी लोक राहत आहेत वाटतं इथे. फुकटमध्ये जेवण आहे. आपली जवळ आहे बघा. आपली जवळ आहे. मस्त दर्शन झालं. आत दाखवायला नाही जमलं, कॅमेरा अलाउड नव्हता, पण मस्त होतं. चला इकडून. छान दर्शन झालं. आता बघू नेक्स्ट कुठे जायचं. चला चपला कुठे आपल्या? चपला कुठे काढल्यात आपण? आत्ता
वाटतं बाळू मामाकडे आलं. कुठे आहे चपला? केस कशी झाली? किती सुंदर मंदिर आहे बघा. माझा हात काढला काय करते मी? तू पण चिटकवतो हार्दिक? खूप सारं घ्यायला लागेल. नाही रे जास्त पाहिजे. बघ ना, कमी पण लागू शकतं जास्त वाला. बरं लाव लाव. हा आणि इकडे जा. रील काढून चाललंय. रील काढणं. परत या. खूप दमलो होतो. आता घरी आलोय आणि झोपणार आहे आणि डायरेक्ट मग संध्याकाळी आम्ही रंकाळा लेकवर जाणार आहे. 2,000 years later. इतकं भारी झोप लागते ना, इतकी भारी झोप. छान भारी झोप लागते. असं वाटतं रात्रच होती का काय. त्याची इच्छा नव्हती पण फिरायचं म्हणून आलो. बस स्टँड आहे बघा. चला जाऊया. नमस्कार. पहिले इथे नाश्ताचं बघायचं कारण का भूक लागले आणि मग आपण फिरायला जाऊ आतमध्ये. काहीतरी चांगलं खायचं यार. ए तू काय खातो रे? तू काय खाते? दोन शेवपुरी द्या. बस बस. मागे सर. हे लोक नाही आले. चहा पितो. आता आम्ही इथे बसून पहिले सगळेजण वेगवेगळीकडे गेले. एक जण चहा प्यायला गेला, एक जण सँडविच. आता आपल्याला घे. पीस कमी आहे. पीस कमी आहे. दोन झाले का? शक्ल देखो कितनी भोली है लेकिन अंदर से लोमड़ी है. अरे एकच मागून येऊ. पिझ्झा ट्राय करू. बाकी पिझ्झा भेटेल. हां मग एक पिझ्झा करा. दोन टाईपचे आहेत का? फक्त व्हेजच आहे? व्हेज आणि कॉर्नर पनीर. किती साईज आहे का? आहे 100. पनीर 110 आणि कॉर्नर व्हेज 100. अच्छा चालेल. 100चा करा मग. काहीतरी खायला तरी भेटेल. काहीच मनासारखं असं भेटलं. त्यांना सांगितलं बनवायला, बघू किती लवकर बनतं कारण का आपल्याला जाऊन परत मग फोटो पण नाही काढला. अजून रात्र झाले. उजेड येतं आपल्याला फोटो पण काढून घ्यायचं. बघू कधी होतं. भाजीच्या कुठे काय? पिझ्झा खाल्ला, शेवपुरी खाल्ली, एवढी मजा नाही आली. बघू काय भेटलं तर. नाही तर डायरेक्ट चायनीजवरच आता
आणि बेस्ट थिंग म्हणजे आता फिरायला आले दोनदा लाडका बहिणीचा ते पैसे येतात ते पैसे आले अभी मजा आएगा ना. मजा आली. हा? बोटीत कुठे हा बोटीत जातोच. नाही. खूप छान वाटतं ते फिरवतो आम्हाला बघ ना सगळीकडे मस्त. ते फिरवतो तुला. जम्पिंग जपांग जाते का? जा ना. मम्मी जाऊ का जाऊ का सोडतोय का? लाटला माझ्याबद्दल पॉपकॉर्न घेऊ का तुला खायला? अरे आता बस थांबे उभी राहा फोटो काढ उभी राहा ना ए राबते उभी राहा ए उभी राहा रे फक्त जम्पिंग जपांग मध्ये बसलो यार एवढ्या वर्षांनी लहानपणी बसलेले आता बसले तर मज्जा आली हा प्रणित बसले त्याने रिक्वेस्ट केली त्या अंकलला की बसू दे म्हणून खूप छान वातावरण आहे प्रणितीतलं कंटाळा आला आता खूप वेळ झाला आम्ही इकडेच मला तर जाऊन डोकं दुखायला लागलं आम्ही झोप येते आता जेवून आता इथे जेवायचं आहे आणि मग घरी जाऊ ट्राय करा पहिले एक तर इथलं मला जेवणच आवडत नाही इथे आता आपण चायनीज खायला थांबलोय खाऊ आणि मग घरी जाऊ हम पिल्लू साइड टू साइड इनो पिते ते इनो गॅस संपून ते सगळं हवा जाऊ दे आतमध्ये काय आत्ताच घरी आलोय फ्रेश झालोय आणि ताईला ॲसिडिटी झाली म्हणून ताई इनो पिती आहे आजच्या दिवसामध्ये आम्हाला जेवढं फिरता आलं तेवढं आम्ही फिरलोय उद्या आपला लास्ट डे आहे सो भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय काय झाला अपचन झालेलं का अरे अपचन ना ती येडी आहे तिने काय खाल्लाच नाही कालपासून काय बोलत नाही काय गरज आहे एक बाटलीवर राहायची खायला माझा पोट भरलाय माझा पोट भरलाय नुसतीच आजारी पडशील ना कुत्रे फायदा काय इकडे येऊन एवढे 10-15 हजार घालवले तिकडे जाऊन परत 2-1 हजार घालवले